मंडळी, मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयात असलेली मुंबई गुन्हे शाखेची दगडी इमारत आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे। ही इमारत जीर्ण झाल्यामुळे ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। लोकमान्य टिळकांसह स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटिश सरकारनं केलेली अटक, अगदी अलीकडचं मुंबईवरचं अंडरवर्ल्डचं सावट आणि 26/11च्या मुंबईवरच्या हल्ल्यातला दहशतवादी अजमल कसाबला झालेली अटक आदी विविध घटनांची ही इमारत साक्षीदार आहे। पाहूयात आमच्या प्रतिनिधीनं घेतलेला या इमारतीचा आढावा। लोकमान्य टिळकांपासून ते 26/11 मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबच्या अटकेची साक्ष असलेली आणि आजवर मुंबई गुन्हे शाखेचा चेहरा असलेली मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयातील दगडी इमारत आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे। या इमारतीची दुरावस्था झाल्यामुळे ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। 1908 साली खरं तर ही इमारत बांधण्यात आली होती। सुरुवातीला ही इमारत हज यात्रेकरूंना राहण्यासाठी देण्यात आली होती, पण त्यानंतर 1909 पासून तब्बल 117 वर्ष ही इमारत मुंबई गुन्हे शाखेच्या सेवेत आहे। अनेक मोठ्या प्रकरणांचा तपास या इमारतीतून झालेला आहे आणि अनेक जे अंडरवर्ल्डमधील रथी महारथी होते त्यांनी या इमारतीची कोठडी अनुभवलेली आहे। ही इमारत मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यालयात असल्यामुळे त्याची कोठडी ही सुरक्षित मानली जाते। त्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन असेल, अरुण गवळी असेल किंवा मग इतर जे अंडरवर्ल्डचे रथी महारथी होते त्या सगळ्यांना या इमारतीच्या कोठडीत ठेवण्यात आलेलं होतं। एवढंच नव्हे तर 1993 मुंबई स्फोटांचा आरोपी असलेल्या संजय दत्तने देखील या इमारतीच्या कोठडीमध्ये काही दिवस काढल्याची माहिती आहे। या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरती मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखांचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयातून अनेक दिग्गज IPS अधिकाऱ्यांनी, मग ते D शिवानंदन असतील, राकेश मारे असतील अथवा हिमांशू राय असतील, या सगळ्यांनी याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील कार्यालयातून मुंबई गुन्हे शाखेची सूत्र ही हाताळलेली आहेत। आपण जर बघतोय की तब्बल 117 वर्षांनंतर ही आता इमारत जीर्ण झालेली आहे। पुढून ही इमारत सुस्थितीत दिसत असली तरी पाठून तिची दुरावस्था झालेली आहे आणि आता नादुरुस्त झाल्यामुळे ही इमारत पाडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता याच ठिकाणी नवीन इमारत बांधली जाईल आणि ती इमारत पूर्ण झाल्यानंतर ती इमारत पुन्हा एकदा मुंबई गुन्हे शाखेच्या सुपूर्द केली जाईल। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित करमसह सचिन गाड, ABP माझा, मुंबई।